आजची रेसिपी मच्छी आवडणाऱ्यांसाठी खास अशी रेसिपी आहे। नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हलवा फिश थाली। चला तर मग बनवूया हलवा फिश थाली। कोणाकोणाला मच्छी आवडते हे कमेंट करून सांगा। आणि मस्त अशी फ्रेश हलवा बाजारातून आणले, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना हळद मीठ लावून घेतले आहे। आता आपण एक ओला नारळ मस्त असा फोडून घेऊन किसून घेणार आहोत। मच्छीचे कालवण छान चवदार होण्यासाठी मी ओले खोबरे वापरले आहे, तुम्ही सुके वापरले तरी चालेल। 10-12 लाल मिरच्या अर्धा तास भिजत घातलेल्या आहेत। आता त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने घालून घ्यायचे। सर्व मसाला छान बारीक वाटावा म्हणून त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे। मीठ घातल्यामुळे पाट्यावर मसाला छान बारीक वाटला जातो। आता सर्व मसाला चांगला बारीक वाटून घ्यायचा। सर्व मसाला छान बारीक वाटून झाला आहे। आता आपण पाट्यावरच ओले खोबरे वाटून घेणार आहोत। मसाल्यात धने, लसूण, आलं, जिरे घातल्यामुळे मसाल्याचा सुगंध मस्त येत आहे। ह्या मसाल्याने आपण मच्छीचे कालवण आणि मच्छी फ्राय करणार आहे, त्यामुळे आपली मच्छी एकदम चवदार होणार आहे। तर कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा। ह्या पद्धतीने मच्छी बनवायची कोणत्या साईडची पद्धत आहे हे कमेंट करून सांगा। ओले खोबरे छान बारीक वाटून झालेले आहे, आता ते पण काढून घ्यायचे। आता आपण बनवूया मच्छी फ्राय। पहिल्यांदा मच्छीला छान असा सर्व बाजूनी वाटलेला लाल मसाला लावून घेतलेला आहे। मस्त असा सर्व बाजूनी पसरून घ्यायचा, म्हणजे मच्छीची टेस्ट छान येते। मसाला छान पसरून झालेला आहे। आता रवा, तांदळाचे पीठ मिक्स करून त्यामध्ये मच्छी छान घोळवून घ्यायची आणि गरम केलेल्या तेलामध्ये अलगद सोडून द्यायची। वा, बघा किती छान मच्छी दिसते। सर्व बाजूनी मस्त असं पीठ लावून घेतलेले आहे। पीठ लावल्यामुळे आपली मच्छी छान वरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी तळली जाणार आहे। बघा किती छान तयार झाली आहे। आवडली की नाही? तळून झालेली मच्छी आता बाजूला काढून आपण आता मच्छीचे कालवण बनवून घ्यायचे। कढईमध्ये तेल घालून घेतले आहे, त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्ता छान तडतडल्यावर त्यामध्ये टोमॅटो आणि कोकमचे 4-5 तुकडे घालून घ्यायचे। कोकम तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। आणि वाटलेला लाल मसाला आणि खोबरे घालून घ्यायचे। सर्व तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि त्यामध्ये मच्छी घालून घ्यायची। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भरपूर मच्छी घालू शकता। आमच्या घरी जास्त मच्छीचे कालवणातली मच्छी कोण खात नाही, म्हणून मी एकच तुकडा घातलेला आहे। मस्त असं सर्व मिक्स करून छान कालवण उकळून द्यायचे। मस्त असं मच्छीचे कालवण तयार झालेले आहे। वा, कसे दिसते? सुटले की नाही तोंडाला पाणी? आता गरम गरम भाकरी बरोबर आपण मच्छीचे ताट तयार करूया। पहिल्यांदा मच्छीचे कालवण वाढूया। मस्त असे लाल चुटूक मच्छीचे कालवण तयार झालेले आहे। बघून सुटले की नाही तोंडाला पाणी? अशा पद्धतीने मच्छीचे कालवण आणि मच्छी फ्राय नक्की करून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगा। आणि कोण नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि हाय आपलं लाईक तर करायचंच आहे। कसा वाटला व्हिडिओ? तयार झाले आहे मस्त असे हलवा फिश फ्रायचे टेस्टी असे ताट। दिसते की नाही छान? व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।